बातमी आपण पाहूयात। सीआरपीएफ कॅम्पमधून एनआयए आणि वरिष्ठ अधिकारी आता निघालेले आहेत। एनआयएचे गाड्यांचा ताफा आता श्रीनगरकडे रवाना झालेला आहे। एनआयए डीजी सदानंद दाते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैसरण घटनास्थळावर तब्बल 3 तास पाहणी केली आहे। प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयए पथकाकडून बैसरण व्हॅलीमध्ये आढावा घेण्यात आला। एनआयए पथकाने सीआरपीएफ कॅम्पला सुद्धा भेट दिलेली आहे। एनआयएच्या तपासामध्ये नव्या गोष्टी त्यामुळे समोर येण्याची शक्यता आहे आणि हा आढावा घेऊन आता गाड्यांचा ताफा श्रीनगरकडे निघालेला आहे। बैसरणमध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्या हल्ल्याला आठवडा उलटलेला आहे, मात्र अजूनही प्रमुख दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आलेलं नाही। मात्र आता जसं दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकांचं सत्र किंवा जो सिलसिला सुरू आहे त्यानंतर आता आपण पाहतोय की बैसरण व्हॅली जवळ हे चित्र दाखवतोय। सीआरपीएफ कॅम्प जवळचं एनआयएचे चीफ सदानंद दाते यांच्यासह एनआयएचे प्रमुख अधिकारी जे होते ते आज घटनास्थळावर गेलेले होते आणि तिथं त्यांनी संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली, मॉनिटरिंग देखील केलं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांच्या गाड्यांचा हा ताफा सीआरपीएफ कॅम्पमधून निघालेला आहे। सदानंद दाते हे स्वतः 3 तास जवळपास घटनास्थळावर होते आणि सगळी चौकशी जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता हा गाड्यांचा जो ताफा आहे तो पुन्हा श्रीनगरच्या दिशेनं निघालेला आपण पाहतोय। बघावं लागेल आता यापुढे एनआयएच्या तपासामध्ये काय नवीन गोष्टी उघड होतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम, जम्मू काश्मीर।